एकदा लेकरं मोठे झाले की यांना बाहेर जाण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. म्हणजे शंभूला आजकाल काय होतंय ना, फक्त बाहेर जायचं असतं. कुठेही चल पण बाहेर चल, घरात नकोच. म्हणून मी त्याला ना मंदिरामध्ये घेऊन जाईल. ते म्हणलं कुठंतरी जाऊ आता त्याला घेऊन. एकतर ऊन असतं सकाळी. त्यानंतर मंदिरातून आलो आणि नाश्ता केला आम्ही. त्यानंतर मग हे आले होते 4 वाजता. सो त्यानंतर आम्हाला ग्रॉसरी आणायची होती. बरंचसं सामान संपलं होतं माझं घरातलं. सो तिथे गेलो होतो आणि ते चाललं होतं माझं इकडून हे आण, तिकडून ते आण. सो तिथे गेल्यानंतर एवढ्या गोष्टी घरून आठवून जातो आपण, कारण काहीच आठवत नाही आणि नको त्या गोष्टी मी तिथून घेऊन येते. कारण तिथं भरपूर गोष्टी अशा दिसतात ना की हां चला हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे, हे घ्यायचं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये घरी आल्यानंतर मेन गोष्ट राहून जाते. सो तिथे गेल्यानंतर एवढ्या गोष्टी दिसल्या पण जे मी आणायच्या होत्या मला त्या राहून गेल्या. आणि तिथे माझं लेकरू हे मला आणून देत होतं, ते आणून देत होतं. कारण घ्यायचं तर काहीच नव्हतं पण त्यालाच सांभाळावं लागत होतं. कारण हे उचल ते उचल त्याचं चाललेलं असतं. सो तो पण मस्त मज्जा करत होता. एकतर त्याला मज्जा येते आणि म्हणजे दुसरं म्हणजे मी माझ्या शॉपिंगमध्ये गुंतलेली असते. सो इथं आल्यानंतर खूप मोठं बिल झालेलं होतं आणि त्यांची इथे एक सर्विस असते. म्हणजे ते कॉईन्स वगैरे ॲड करून देतात बिल झाल्यानंतर आणि ते लास्टला आपल्याला काय आहे ते भेटून जातं. सो चला बाय. आमचा किराणा भरला.